नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, तुम्ही सगळ्यांनी त्या दिवशी काकूंवरती आठवड्यातून 2 वेळा पॉडकास्ट बनवायला सांगितलं, म्हणून आज मी नेहमीप्रमाणेच पॉडकास्ट करते। पण त्या कॉमेंट्स वाचून कदाचित काकूंची झोप उडाली आहे। मला असं वाटते काकू टेन्शन मध्ये आल्या असतील। यार, आता ही प्रणाली 2दा पॉडकास्ट करणार म्हणजे माझी काही खैर नाही। आता चुका करायला काय ही प्रणाली संधीच द्यायची नाही मला। रात्रभर काकू वाटते ह्याच विचारात होत्या आणि माझ्या पॉडकास्टच्या दुसऱ्याच दिवशी काकूंने पॉडकास्टच लेट टाकलं। टोमलीने त्या दिवशी टाइम वरती व्हिडिओ नव्हता टाकला, त्यामुळे एका ताईंनी मला कॉमेंट देखील केली होती की कदाचित वांगी खात बसली असेल त्यामुळे व्हिडिओ आला नाही। ही कॉमेंट वाचून एवढी हसली असेल ना मी मंडळी की काय सांगू तुम्हाला। खरं तर ना पॉडकास्ट करण्यापेक्षा ना मला ह्या कॉमेंट वाचायलाच खरंच खूप मजा येते। पण काही जण ना माहिती नाही का पण उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात। काय तर म्हणे तू त्याच गोष्टींवरती बोलत बसते, नवीन नसतेस तुझ्या काही पॉडकास्ट मध्ये। मला एक सांगा मंडळी, हे जे व्लॉगर्स रोजच धुनी भांडी दाखवत बसतात तर त्याच्यावरती मी तरी काय वेगळं असं बोलू ना। मी काय करू शकते? जे ते लोक दाखवतात त्याच्यावरतीच मी बोलणार ना, जे दिसते त्याच्यावरतीच मी बोलू शकते। असं तर नाही ना की त्या लोकांनी जे काही दाखवलं नाही त्याच्यावरती मी रंगून काहीतरी तुम्हाला स्टोरी सांगणार। असं जर मी काही केलं तर ते युट्यूबच्या पॉलिसीच्या अगेन्स्ट ठरेल। त्यामुळे सगळ्या गोष्टीचा विचार करूनच बोलावं लागते मला। आता जेव्हा केव्हा हे व्लॉगर्स वेगळं काहीतरी दाखवतील तेव्हा मी नवीन काहीतरी बोलीन। काही लोक तर ना मुद्दाम डायरेक्ट नावं घेतात आणि काही बोलत सुटतात, जे त्या लोकांनी दाखवलं नाही गोष्टीबद्दलही उगाच काहीतरी बोलतात, उगाचच काहीतरी अफवा पसरवतात। आता अशी कोणती कॉमेंट दिसली तर मी ती लगेच डिलीट करून टाकते। आता तसल्या कमेंट मी का डिलीट करून टाकते याचा विचार हे लोक नाही करत, पण गाव दुनियाभर हे लोक कंप्लेंट करत सुटतात की हिने माझी कॉमेंट डिलीट केली, तिने माझी कॉमेंट डिलीट केली। कॉमेंट बॉक्स ओपन दिसलं म्हणून आपण काही नाही बोलायचं। आपल्याला भलेही बोलायला अधिकार दिला आहे पण टॉपिकला चिकटून बोलावं। ते दाखवलं आहे त्याच्यावरती आपलं मत मांडावं, उगाचच काहीही अफवा पसरवू नये। असो, आता बुधवारी मी पॉडकास्ट मध्ये बोलली होती बघा मंडळी की ह्या वीक मध्ये टोमलाबाईने अजूनपर्यंत इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज टाकलेला नाही आहे। पण मला असं वाटते की मुलांच्या शाळेबद्दल, ऍडमिशन बद्दल ती व्हिडिओ नक्कीच बनवेल। तर तसंच झालं, मी जे काही बोलली होती ते काकूने ऐकलं आणि त्याच टॉपिक वरती व्हिडिओ देखील बनवून आल्या। मस्त ना? हो मस्त। ह्या शाळेच्या मुद्द्यावर पुढे बोलीनच मी, पण त्याआधी जुन्या दिवसाच्या जुन्या सुरुवातीबद्दल थोडं बोलूया। त्या दिवशी काकूने क्रिसमस ट्री आणली होती। सॉरी आणला होता। व्याकरणाची मदर सिस्टर एकच करून टाकतात या टोमल काकू। ह्यांना उद्या टोमलराव बोललं आणि बनोज काकांना बनोजाबाई बोललं तर चालेल का यांना? किंवा मग हा टोमल आणि ती बनोज असं बोललं तर चालेल का? कसं वाटेल यांना? नक्कीच नाही आवडणार ना। पण हे लोक चुकीचं काही बोलतात ते यांना चालते, वर चूक दाखवली यांची तर लगेच यांना खटकते देखील। काय त्या क्रिसमस ट्रीचं कौतुक चाललं होतं, ठीक आहे, माझं असं काही नाही आहे की हे लोक क्रिसमस वगैरे सेलिब्रेट करतायत। सगळे सण आपण साजरे केले पाहिजे, प्रत्येक धर्माचा मान राखलाच पाहिजे। जसा आपला धर्म तसेच इतरही धर्म आहेत आणि नेहमीच आपण त्यांचा मान राखायला हवा। पण मला इथे एक गोष्ट बोलायची आहे, ती म्हणजे नवं वर्ष आहे गुढीपाडवा, बरोबर? आणि गुढीपाडव्या दिवशी टोमल काकू बिझी होत्या त्या उडणाऱ्या ड्रेसचं फोटोशूट मध्ये। यांना माहिती तर होतं ना की गुढीपाडवा कधी आहे ते, मग ह्यांनी त्या डेटला जाणं अवॉइड केलं पाहिजे होतं किंवा ट्रिप प्रीपॉन करायला हवी होती। पण ह्यांनी तर असं काहीच केलं नव्हतं। काकू तर मस्तपैकी गुढीपाडवा गेला तेल लावत अशा मूड मध्ये होत्या। साधं काकू व्हिडिओ मध्येही बोलल्या नव्हत्या की आज आहे गुढीपाडवा, यावेळी आम्ही घरी नाही आहोत त्यामुळे सेलिब्रेट नाही करू शकत आहे। आता त्या मुली मोठ्या होत आहेत, त्यांना समज येते आणि हीच ती वेळ आहे की आता त्यांना आपल्या सणांबद्दल, रीतिरिवाजांबद्दल समज द्यावी। खरं तर आताच त्या मुलींना सांगायला पाहिजे की आपण हे सण का साजरे करतो, पण नाही, काकू बिझी होत्या आपल्या पडलेल्या चॅनलचे व्ह्यूज वाढवण्यामध्ये। अजबच बाई आहे यार ही। मंडळी, बोलता बोलता मला अजून एक गोष्ट आठवली, ती म्हणजे काकूंच्या शॉर्ट्स बद्दल। काय रे ते शॉर्ट्स बनवले आहेत काकूंने आणि त्यात पण
करत होत्या. लिरिक्सच येत नव्हतं काकूंना. आणि वेट फॉर ट्रान्झिशन लिहिलं होतं, मी आपली वाट बघते, आता काहीतरी होईल, आता काहीतरी होईल. पण कसलं काय, काहीच झालं नाही. त्या शैलाला आणि खारीला तर उगाच जबरदस्ती उभं केलं होतं असं वाटत होतं मला. आणि त्या वन पीसेस ड्रेसवाला जो व्हिडिओ होता ना, यहा क्या प्यार मिलेगा, तो पण एकदम फनी होता. नाचता येईना, सगळंच वाकडं आहे या बाईचं. हिला जर गाण्याचे लिरिक्स येत नाही तर ही कशाला ना उगाच ते शॉर्ट्स बनवते. जुन्या दिवसाची जुनी सुरुवात घेऊन टोमलाबाई आल्या. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला आणि त्यामध्ये मी दमलेली वाटत होती. खरंच खूप दमली होती मी. अगं बाई टोमले, एवढी दमली होतीस तर सुट्टी घ्यायची होती ना, आराम करायचा होता. कशाला आलीस व्हिडिओ घेऊन फक्त हे सांगायला की मी दमली होती? पण मला तुम्हा सगळ्यांची खूप काळजी आहे. तुम्ही वाट बघत असाल, तुम्हाला अन्न गोड नाही लागणार माझा व्हिडिओ नाही बघितला तर. तुमच्या घशाखालून घास नाही उतरायचा, म्हणूनच मी मरगळलेल्या अवस्थेमध्ये आली व्हिडिओ घेऊन. एक नंबरची नाटकी बाई आहेस यार तू. मंडळी, नवीन शब्द ऐकला का टोमलाबाईचा? ऍक्च्युली हा नवीन शब्द सुरू केलाय आता हिने. आधी बोलायची ऑलरेडी, पण आता ऍक्च्युली करत असते सारखी. शैलाला आमच्या झोपायची खूप आवड आहे. लगेचच झोपते ती पडल्या पडल्या. अगं झोपणारच ना ग बाई, कारण तिला पण माहिती आहे तुझ्या किरकिरीपेक्षा झोपलेलं परवडेल. आता 25 डिसेंबरला क्रिसमस आहे, तर क्रिसमस ट्री डेकोरेट करायची आहे. आता 25 डिसेंबरला क्रिसमस आहे. अगं बाई, क्रिसमस हे 25 डिसेंबरलाच असते ग. जसा तुझा बर्थडे 13 नोव्हेंबरला असतो ना, तसंच क्रिसमस पण 25 डिसेंबरलाच असते. आता काय, आता माझ्या मैत्रिणीने मला सांबार मसाला दिला आहे. तो मसाला टाकून मी सांबार बनवणार आहे. हो का ग, बरोबरच आहे म्हणा. मैत्रीण तुझ्या हातचं जेवून गेली असेल ना, तिला पण समजलं असेल की तुझं जेवण किती पिचपिचीत असते ते. त्यामुळे तिने तुला मसाला दिला. निदान त्या मसाल्यामुळे तरी जेवण चवदार होईल तुझं. क्रिसमस ट्री अनबॉक्स करतानाही बनोज काका तिथेच हजर होते. अरे ह्या काकांना काही काम आहे की नाही? वर्कलोड आहे, खूप वर्कलोड आहे. सॅटर्डे संडे पण वर्किंग असते असं हे बोलत होते ना. मग आता कसे काय बरं हे रिकामी? आणि क्रिसमस ट्री अनबॉक्स करताना दाखवायची काय गरज आहे? कोणी काय क्रिसमस ट्री बघितलं नाही आहे का? स्टँड न लावताच टोमली ते क्रिसमस ट्री उभं करायला बघत होती. कशी बिंडोक असेल ही बाई. बाजूच्यांकडे क्रिसमस ट्री आहे आणि ते कसं डेकोरेट करतात ते काकू सांगत होत्या. आता पुढच्या वर्षी बघा, ही बिंडोक बाई पण स्वतःच्या गार्डन मध्ये क्रिसमस ट्री लावेल. आणि गार्डन वरनं आठवलं मला, त्या वांग्याच्या झाडाचं काय झालं मंडळी? मागे तर वांगोने वांग्याची झाडं लावली होती, त्याचं काय झालं? त्या खारीच्या बॅडमिंटन क्लासला गेली होती आणि तिथे पण व्हिडिओ शूट करत होती. सगळं आपल्या पॉडकास्ट खालच्या कॉमेंट्स वाचून जाते आणि त्यावरतीच व्हिडिओ बनवते. क्रिसमस ट्री डेकोरेट करतानाही बनोज काका तिथेच उभे होते. कमालच आहे बाबा या माणसाची. आणि नुसते बॉल्स लावून ठेवले होते त्या क्रिसमस ट्रीला. त्या व्यतिरिक्त काहीच असं वेगळं डेकोरेशन केलं नव्हतं. स्नो साठी कॉटन यूज करतात हे तर या बाईला माहितीच नव्हतं. हिला कोणीतरी कॉमेंट करून सांगितली तेव्हा हिला समजलं की स्नोच्या ऐवजी ही कॉटन बॉल्स देखील यूज करू शकते. खरंच काय हो मंडळी, ही बाई शाळेत गेली होती का? नाही म्हणजे हिच्या वागण्या बोलण्यामधून तर जराही वाटत नाही आहे मला. सगळ्या गोष्टींमध्ये वेड्यासारखी काय माहिती तूप टाकत बसते. काय तर आता घी डोसा बनवला होता, उद्या चहा मध्ये पण तूप टाकेल आणि सांगेल काय तर मला अशीच चहा आवडते प्यायला. अशी चहा पिणं खूप हेल्दी असते. खारी शैला आता स्कूलला जातात, त्यांना वाटते क्रिसमस सेलिब्रेट करूया. थँक्स टोमल फॉर दिस इन्फॉर्मेशन. खारी शैला शाळेत जातात हे तर आम्हाला माहितीच नव्हतं. खरंच खूप महत्वपूर्ण माहिती दिलीस तू आम्हाला. आमच्या ज्ञानात भर पडली. परवा काकू आल्या योगा झाल्यावरती जुन्या दिवसाची जुनी सुरुवात घेऊन. ते जे डोस्याचं पीठ उरलं होतं ना, त्याचात उत्तपम बनवला आणि काकूने खाल्ला. ही बाई ना असंच करते, रात्रीचं काहीतरी उरलेलं सुरलेलं असतं तेच दुसऱ्या दिवशी खाते. आता थंडीच्या दिवसात तरी आपण कसा विचार करतो की गरम गरम काहीतरी करून खाऊया, ताजं खाऊया. पण हिचं असं नाही, हिला नुसता आळस भरलाय, आळस. ते ड्रायफ्रूटचे लाडू बनवले होते काकूंने, त्याचं कौतुक करत बसल्या होत्या. मोजून 10 लाडू बनवले होते. किती दिवस पुरणार आहे तो मंडळी ते लाडू? त्या कंजूस ॲपचं प्रमोशन काय करते ना ही वेड्यासारखी, मला तेच समजत नाही. ह्या बाईला फ्री मध्ये ते डेमो मिळतात म्हणून ही कौतुक करते. त्याची फीस किती आहे जरा ह्याचा तरी विचार करावा की नको ह्या बाईने? आपली ऑडियन्स सर्वसाधारण आहे, त्यांना हे सगळं परवडेल का एवढं तरी हिने विचार करावा ना. हिला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही आहे, पण नुसता हिचा किस्सा भरतोय ना, मग झालं तर.
त्या स्कूल बद्दल हिला मोजून मोजून 4 ते 5 लोकांनी विचारलं असेल, पण सांगते अशी की खूप लोक मला विचारतायत त्याबद्दल, म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आली आहे. बनोज काकांनी हिला नक्कीच स्क्रिप्ट दिली होती आणि तीच पाठांतर केल्यासारखी ही बडबड करत सुटली होती. मध्येच काकू काही विसरल्या की परत करत होत्या. बाजारातून काय काय आणलंय ते दाखवणं अजून चालूच आहे या बाईचं. आता काय तर मकाने टाकून लाडू बनवणार आहे. मी एकदम वेगळ्या पद्धतीने म्हणजेच माझ्या हटके लुक सारखं आलू पराठा बनवते असं काकूंचं म्हणणं आहे. अगं बाई, आता तुझ्या डाएटचं काय झालं ग? नुसतं 2 दिवस फक्त तू उपासमारी डाएट दाखवलंस, त्यानंतर परत अरबट चरबट खाणं तुझं चालूच आहे. मंडळी, ना या बाईला भांडी घासावी लागत, ना लादी पुसावी लागत, ना कपडे धुवावे लागतात. सगळ्यासाठी मशीन आहेत, पण तरीही नुसती ओटा आवरायला लागतो हिला, तर या बाईच्या जीवावरती येतं. धन्य आहेस ग टोमले तू. घरात राहून एवढं साधं सोपं काम पण तुला करता येत नाही. कमालच आहे ग तुझी. शैलाच्या वेळी काकूंनी कसं एकटीने मॅनेज केलं होतं यावरती काल प्रवचन देत होत्या. हा टॉन्ट ना नक्कीच सासूबाईंसाठी होता असं मला वाटते. आणि काय झालं मंडळी, काकूंच्या आई येणार आहेत ना? डेट झाली का फिक्स? की हे पण नुसतं व्ह्यूज वाढवण्यासाठी म्हणून नाटक केलं होतं काकूंने? परवाच्या व्हिडिओ मध्ये तर काकूंना एवढे काय खास व्ह्यूज आलेच नव्हते. वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या बनवते, त्यामुळे सगळे आवडीने खातात. आधी मी कधी कडधान्यांना मोड नाही काढले आहेत, ना कधी तूप बनवलं आहे, पण इथे आल्यावर जबाबदारी पडली अंगावरती आणि हे सगळं शिकली. अहो काकू, हे तर सगळं बेसिक आहे हो, यात काय मोठं तीर मारलात तुम्ही. त्या दिवशी पण या बाईने सांगितलं होतं की मी कोथिंबीर वडी बनवणार आहे, पण ती काय दाखवलीच नाही. परवा पण हिचं तेच सुरू होतं, नुसतं बोलते वडी बनवणार, पण रोजच कॅन्सल करते. जर करायचीच नाही आहे तर बोलते तरी कशाला ना. त्या बनोज काकांना ती भाजी तिखट नाही लागली पण खारीला लागली, तर काकू बोलतात तू आताच लिची खाल्ली ना त्यामुळे तुला भाजी तिखट लागली. हे काय नवीनच आहे हो मंडळी, लिची खाल्ल्यावरती जेवण तिखट लागते. ऐकावं ते नवीनच आहे रे बाबा. आता खारी शैलाला 15 दिवसाच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत, तर बघा मंडळी, परत कुठेतरी काकू उंडगायचा प्लॅन करतील. या आठवड्यात काकूंनी एक पण सुट्टी घेतली नाही आहे ना, तर उद्या परवा बघा नक्कीच काकू सुट्टी घेतील. तर मंडळी, आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.